फुल टॉस डिलिव्हरी याला नकारपडी या ठिकाणी कव्हर सेकंडच्या मधून चेंडूला पाठवलंय आणि चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलंय वाटतंय. त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय 2 धावा मिळतील. भरपूर 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागले होते. जसं एखाद्या चोराच्या मागे पोलीस जसं लागतं तशाच पद्धतीनं पूर्णपणे चेस केला होता चेंडूला. विनोद त्या ठिकाणी होते, विनोद गुनगुने. दरम्यान पंचांचा इशारा आहे, हा चेंडू वाईड आहे. करण या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. करण बघली धावसंख्या 7. दरम्यान मोठा फटका स्क्वेअर लेग रिजनच्या वरनं लव घोषाच्या बॅटमधनं षटकार. डीजे इथे लहू घोषे याच्या बॅट मधनं हा षटकार दाखवला गेला रिप्लेच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहू शकता 13 धावा धावफलकावरती लागले जातात. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 3. धावसंख्या वेगवान गतीने वाढू लागली आहे. सरळ खेळायचा त्या चेंडूला विनोद त्या ठिकाणी चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि लहू घोषे हा फलंदाज झालाय. झेल चिच्चरपण बाद. चला नव्यानं फलंदाजांनी थोडस येण्यामध्ये घाई करायचे. कृपया करून घाई करा, रेडी राहा, गार्ड लावून आपण विनंती करतोय. चला लहू घोष तुम्ही जाऊ शकता तुम्ही पुढे. मात्र फलंदाजाला विनंती करा की लवकर या. फलंदाजाला विनंती असेल की जरा लवकर या. नव्यानं फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय. रोशन घोषे डावऱ्या त्याचा फलंदाज मैदानामध्ये आहे. येण्याचा या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना रोशन एक चांगला फलंदाज आहे. मात्र दरम्यान या वर्षामध्ये त्याला फॉर्म अजून घवसायचा असं म्हणावं लागेल. कौतुक भेंडीपाडा 20 संघाच्या माध्यमातून खेळत असताना गेल्या वर्षी अतिशय तुफान माजवलं होतं या खेळाडूने, जो आपल्याला बघायला मिळतोय. आत्ताच आलाय, छोटासा शॉर्ट हाईट आहे, लहान आहे अजून सुद्धा. मला वाटतं अंडर 90 च्या कॅटेगरीचा हा प्लेअर आहे. रोशन डावऱ्या त्याचा फलंदाज आहे. मात्र त्याच्याकडे उपजत जे क्रिकेटचे गुण आहेत, एका बॅटरकडे जे असायला हवे ते त्याच्याकडे सर्व आहेत. अजून शिकतोय. आणि त्याच्यातलाच अजून एक कॅटेगरीतला हा खेळाडू आकाश टोकरे. उत्कृष्ट गोलंदाजी तो करत असतो नेहमी. मात्र आज एक चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळतो. जबरदस्त चेंडू बघा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे. आकाश विरुद्ध रोशन. एकाच वयाच्या जवळपासचे हे खेळाडू आहेत, एका जनरेशनचे खेळाडू आहेत आणि दोन्ही स्क्रीनच्या माध्यमातून दर्शवले जातात. बघा काय जबरदस्त काम केलं जाते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. आता मात्र सरस ठरतोय आकाश टोकरे. षटकाची झाले समाप्ती. मी म्हटलं होतं की रोशन या वर्षामध्ये एवढा फॉर्म मध्ये नाहीये, काहीतरी चुकतंय. मात्र तोपर्यंत झाला तो 2 चेंडू डॉट झालाय. धाव संख्या इथे जर आपण पाहिली तर नक्कीच एकूण धावसंख्या किती झाले? 13 धावा. चला जरा क्षेत्ररक्षणामध्ये घाई करा, जरा क्षेत्ररक्षण लाभण्यामध्ये घाई करा विनंती करतोय पलटपाडा संघाला. दरम्यान निलेश दिवा
विरुद्ध महेंद्र कांबडी, जर्सी नंबर 08 महेंद्र. सध्या तरी आपण जर पाहिलं एक चांगली गोलंदाजीची गरज आहे, कारण की एक षटक या ठिकाणी पूर्ण झालं. 13 धावा आतापर्यंत आल्यात. धावसंख्या कंट्रोल मध्ये करण्याचं काम करावं लागेल महेंद्र याला निलेशाच्या समोर. फुलटॉस डिलिव्हरी, टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉन क्षेत्रामध्ये. लॉंगाचा क्षेत्ररक्षक येईल. शरद चेंडूला उचलेल, नाही प्रवीण आहे त्या ठिकाणी. प्रवीणाने चेंडूला उचललं आणि फेकलं, तोपर्यंत एकच धाव मिळाली. आकाश, त्यानंतर आपण पाहतोय शरद होता, अजय आणि प्रवीण. तर प्रवीणने चेंडूला उचललं. डावऱ्याचा फलंदाज रोशन खेळण्यासाठी पण एकदा सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा क्षेत्ररक्षण करत असताना एक सुंदर अशी जर्सी आपल्याला बघायला मिळते बघा त्यांची, आणि त्याच्यावरती प्रत्येक खेळाडूचं नाव प्रिंट केलं गेलंय. तर मग हा चेंडू पाहिला तर वाईट चेंडू हाताळला गेलाय, कारण की पाहतो आपण पंच हे आपल्याकडे वळला आणि वळाल्यानंतर त्यांनी वाईटचा हा इशारा दिलाय. आता त्या अगोदरच भरपूर बाहेर चेंडू होता, हे नक्कीच बघायला मिळालं होतं. प्रथम दर्शनी दिसलं होतं की हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू आपण जर पाहिला, आता मात्र एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. महेंद्र कांबळे याच्याकडे अनुभव चांगला आहे. अनुभव चांगल्यापेक्षा मी म्हणेन अनुभव भरपूर आहे. चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव त्याच्याकडे भरपूर आहेत. त्यामुळे नक्कीच चांगले क्रिकेट तो खेळेल ही एक अपेक्षेने त्याला गोलंदाजी केलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले कर्णधाराने. आकाश टोकरे हा या संघाचा कर्णधार आहे आणि रोशन आहे समोर. महेंद्र याच्या ऑन साइडला खेळला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र लक्षात असू द्या या ठिकाणी डेड बॉल असेल. कुठलीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये, डेड बॉल आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. दर्शन डबके यांचं आगमन झालंय. वेलकम दर्शन. अजून एक कॉमेंटेटर आपण पाहतोय आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. दर्शन डबके, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अजून एक ऑफिशियल आवाज. दरम्यान चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि सूरज झेल, क्या बात आहे. लॉंग ऑन वरनं लॉंग ऑफ वरती आला आणि सुंदर झेल टिपला गेला. फलंदाज बाद होतोय रोशन. तर आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय ते. मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद झाल्याच्या नंतर नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकेत यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण जर पाहिलं तर संकेत मोक्याच्या ठिकाणी चांगला खेळ त्याने केलेला आहे. बघा चांगल्या फॉर्म मध्ये असताना मात्र केलाय प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आल्या घेतला एक षटकार. जबरदस्त फटका. आल्या त्याने चांगल्या फॉर्म मध्ये असल्याचे संकेत दिले. संकेत याने धावसंख्या आहे 2 बाद 21 धावा. 4 चेंडू आतापर्यंत महेंद्र याचे टाकून झालेत. 3 षटकांचा हा मॅच आहे. जास्त वेळ घेऊ नये फलंदाजांना विनंती असेल. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न, खाली राहिला होता चेंडू. या षटकाचा एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव मिळेल
एकाच धावती समाधान मानावं लागेल. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 22. 2 बाद 22 अशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजय जर्सी नंबर 45 संकेत याच्या समोर. एक चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात मी म्हणेन अजय याची. अजय हा एक भरवशाचा गोलंदाज आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली 22 आहे. म्हणजेच हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही जेवढ्या धावा कमी द्याल तेवढ्या तुमच्या फलंदाजांचं प्रेशर जे असतं दुसऱ्या इनिंग मध्ये ते तुम्ही कमी करता. मात्र फलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे भेंडीपाडा संघासाठी. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इथे क्षेत्ररक्षक आय थिंक किशोर होता तिकडे. ही एकच धाव घेतली गेलेली आहे. निलेशला माहिती आहे, निलेश स्वतःवरती विश्वास ठेवतोय आणि उर्वरित 4 चेंडू तो फेस करण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्याच्याकडे नक्कीच चांगल्या स्ट्राईक नेटने तो फलंदाजी करू शकतो. ती अबिलिटी त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे ती आहे अजून सुद्धा. मोठापटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी शर त्याच्या हातातनं चेंडू सटकलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावसंख्या 24 धावा. आता आले ऋतिक, नवीन फलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजय. क्लीन बोल्ड. अजयच्या माध्यमातून चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ठरवून ठेवला होता फटक्याला, ठरवून ठेवला होता या चेंडूवरती खेळण्याचा मनसुबा, मात्र फलंदाज त्रिबळा उद्ध्वस्त केल्यात. बाद झाला निलेश दिवा. थँक्यू थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहू शकता अशा पद्धतीने निलेश दिवा बाद झालाय. थोडासा सफल झाला आणि शॉट कमिट करू शकलेला नाहीये, त्यामुळे आपण पाहू शकता आता दरम्यान धावसंख्या 24. चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. दरम्यान हा चेंडू निर्धाव. संतोष घोषे आलेत नव्यानं. संतोष घोषे यांचा जर आपण विचार केला तर एक काळ होता एक चांगला क्रिकेटर होईल असं वाटत होतं आणि त्या काही वर्ष त्याने चांगलं क्रिकेट खेळलं सुद्धा. मात्र या मोसमामध्ये ज्याकडनं फॉर्मची गरज असताना मला थोडासा नक्कीच क्रिकेट तो चांगला खेळत नाहीये असं प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा आहे, कारण की गावदे भेंडीपाडा संघ जर पाहिला तर भरपूर जुनं क्रिकेट त्यांच्या गावातून आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं एक माहेरघर आहे त्यांच्या गावासाठी. दरम्यान फलंदाज बाद. लेग बिफोर द स्टंप. स्ट्राईक रोटेट होणार नाही याचा अर्थ, आणि जरी रोटेट झाली असती तरी सुद्धा फायदा नसता, कारण की चेंडू संपले. धाव संख्या आहे ती एकूण 24 धावा. 25 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय.
तर मी एक विनंती करतोय फक्त वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी आणि इशिका 11 वसई. तर वाघोबा स्पोर्ट्स संघाचे संघनायक आलेले आहेत. इशिका स्पोर्ट्स संघाचे संघनायक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि टॉस आपण करणार आहोत. कोणाच्या हस्ते टॉस करतोय? हरेश्वर, सन्मान्य हरेश्वरजी बाबर यांना विनंती करतोय. जुने जाणते खेळाडू आहेत या संघाचे, कानखरपाड्याचे. हरेश्वरजी या. चला टॉस करा. हे सुद्धा जुने खेळाडू आहेत. सध्या मला वाटतं क्रिकेट खेळत नाही जास्त. तर कोण बोलणार आहे अगोदर? येस. तर तरकड संघ कॉल करतोय. कारखानपाडा असा कॉल झालाय आणि आलाय कारखानपाडा. तर मी हरेश्वर यांना विनंती करतोय की आपण बसून घ्या. टॉस जिंकलेला काय स्वीकार? बॅटिंग. बॅटिंग करण्याचं कारण? एक प्लेअर कमी आहे, तो येईल तोपर्यंत त्याच्याकरता बॅटिंग घेतलंय. शुभेच्छा असतील तुम्हाला. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. जास्त वेळ आज नाहीये. आज शेवटचा दिवस आहे त्यामुळं मनोगत जाणून घेणं थोडंसं कठीण जात आहे. तर बॅटर, चला बॅटर फलंदाज पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे तरकड संघाने आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. चला ओमसागर बामणगाव संघ आपल्या फॉर्मॅलिटी ज्या असतील त्या पूर्ण करायच्या आहेत. चला पलाटपाडा हा संघ या ठिकाणी सज्ज झालाय बॅटिंग साठी. 2 फलंदाज त्याने पाठवलेत. बघूया कोण स्ट्राईक वरती राहतो. तर महेंद्र मला वाटतं स्ट्राईक वरती आहे आणि आकाश नॉन स्ट्राईक वरती येतोय. तर 3 षटक आणि 3 षटकांमध्ये किती धावा हव्यात? तर 25 धावा ह्या करायच्या आहेत. लहू घोषे बॉलिंग मार्क वरती. महेंद्र कांबडी आणि आकाश टोकरे ही जोडी ओपनिंग पेअर. दरम्यान आज आमचे 3 कॉमेंटेटर जे या बी च्या पॅनल मध्ये असतात, तुम्हाला रेग्युलर कॉमेंट्री करताना ऐकायला मिळतात. तिन्ही आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. मात्र एक ऍक्शन मध्ये, 2 ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. दर्शन डबके आणि प्रदीप लोखंडे खेळले. पहिला चेंडू या ठिकाणी मिड विकेट 4 जण मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने वळण बदललाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा मात्र मिळाल्यात. एक्क्या दुक्क्यानं चांगल्या धावसंख्या बनवल्या जातात. 18 चेंडू 25 धावांचं जे लक्ष आहे, अशा पद्धतीने डबल सिंगल जर धावा येत राहिल्या, मला वाटतं एक चांगला एक दरम्यान हा चेंडू सेटला केला जातोय महेंद्र यांच्या माध्यमातून. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालं तिकडे. थोडस आउटफील्ड जर आपण पाहिली तर आउटफील्ड तशा पद्धतीने आहे. रोशन चांगला प्रयत्न करतोय तिकडे. मात्र जी आउटफील्ड जी आहे ती आउटफील्ड थोडीशी त्रासदायक ठरते. दरम्यान लहू घोष यांच्या 2 चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर प्रत्येकी 2-2 धावा म्हणजे एकूण 4 धावा या 2 चेंडूमध्ये आल्यात. पुन्हा एकदा लहू घोषे एक उत्कृष्ट ब्रिलियंट गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगला व्हेरिएशन आहे. लहू घोषे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सांगेन की क्षेत्ररक्षण करताना सांभाळून. दोन खेळाडू एका कॅच साठी जेव्हा येत असतात तेव्हा नक्कीच लक्ष हे कॅच वरती असतं. मात्र कॉलिंग तिथे फार महत्वाची आहे. तिथे 2 फायदे होतात. एक तर तुम्ही झेल चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करू शकता आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. लहू घोषे यांचा पुढचा चेंडू आकाश यांच्या माध्यमातून खेळलाय. त्या ठिकाणी आहे रोशन आणि रोशनच्या
डोक्यावरनं चेंडू गेला एका टप्प्यानं 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. गावदेव भेंडीपाडा म्हटलं तर नक्कीच जुना नाव आपण पाहतोय. भरपूर खेळाडू या गावदेव भेंडीपाडा संघाने या क्रिकेट विश्वाला दिले. नागेश दलबे असतील, चंद्र घोषे असतील, त्यानंतर नरेश दुबा असेल, चांगले चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. दरम्यान इथे मात्र संधी निर्माण झाली होती लवकर यांच्यासाठी. आता वळणं तिकडनं चेंडूच्या खाली येणं थोडस कठीण झालं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो धावफलक पुढे सरकला गेला. तर धावसंख्या किती झाली? 10 धावा या धावफलकावरती लागले जातात. विजयासाठी 18 चेंडू मध्ये 25 धावांची जी गरज होती, आता इथे 5 चेंडू खर्च झालेत आणि 10 धावा आल्यात. ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता. थोडस लेग स्पिन पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं. षटकाची झाली समाप्ती. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या नाबाद जिंदाबाद अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडा संघाची, ती म्हणजेच बिनबाद 10 या धावसंख्येवरती. तर चला कुठला गोलंदाज येतोय नव्यानं पाहणं गरजेचं आहे. संकेत घोषे याला बोलवलंय. संकेत घोषे. आपण भेंडीपाडा संघाविषयी बोलत होतो. नक्कीच एक चांगला क्रिकेट त्या संघामध्ये बघायला मिळतंय. मात्र सध्या तरी जे खेळाडू आहेत त्यांचे काही खेळाडू आउट ऑफ फॉर्म बघायला मिळतात आणि त्याचा थोडासा त्रास त्या संघाला होत असतोय. गावदेव भेंडीपाडा म्हटला तर भालचंद्र दिवा, त्यानंतर चंद्र घोषे आपण पाहतोय. भालचंद्र दिवा द मॅजिशियन गोलंदाज. भालचंद्र दिवा यांची ख्याती, जबरदस्त गोलंदाजी ते करायचे. मात्र आता सध्या मास्टर क्रिकेटमध्ये ते कार्यरत आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दिवा घोषे हे सुद्धा एक चांगला क्रिकेट खेळायचे. प्रभाकर दिवा असतील, वसंत जाधव असतील, त्यानंतर द ग्रेट फिल्डर हेमंत तारवी असतील, त्या संघामध्ये भरपूर जण आपण पाहिले. टिवरी परिसरामध्ये भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलं. ओ क्या बाद आहे, परफेक्ट चेंडू. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आकाश टोकरे बाद. तर धावसंख्या आहे 10. गडी बाद झाला पहिला. आता चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकाल. 11 चेंडू मध्ये जी धावांची गरज असेल ती म्हणजे 15. म्हणजे जास्त हार्ड मॅच नाहीये. मात्र जेव्हा तुम्ही विकेट गमावाल तेव्हा तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणाल. सिंगल डबल चालू ठेवावे लागतील, कारण की क्रिकेट म्हटलं की सिंगल डबल आलं. तसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन, त्याच पद्धतीनं या क्रिकेटची लाईफ लाईन या सिंगल डबल, त्याशिवाय क्रिकेट पूर्ण होत नाहीये. कारण क्रिकेट जर आपण पाहिलं तर भरपूर मॅचेस आपण पाहिले असतील, तिथे डॉट डिलिव्हरी सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि हा आलाय डॉट. प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा आजकाल विचार करतोय, पण त्याची गरज नक्कीच असते का हे सुद्धा तेवढंच विचार करण्यासारखं आहे. क्रिकेट म्हटलं की फक्त षटकार आणि चौकार हे मारून जमत नसतात. संघाची जशी डिमांड, संघाच्या मागणीला किंवा मग संघाच्या विजयाच्या मागणीला जो खेळ हवाय तो क्रिकेटला द्यायचा असतो. मात्र संकेत चांगली कामगिरी करते. 2 चेंडूमध्ये चांगला काम त्याने केलंय आतापर्यंत. ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला, फाईन खेळलाय. काय जबरदस्त षटकार. तर
धन्यवाद डीजे. गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून जर एक षटकार अजून मारला तर 500 रुपये दिले जातील अजय बरफ यांना. आणि महेंद्र कांबळे यांना मोरेश्वर भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक चालू झालाय. ते म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. मात्र ती संधी अजय देईल का महेंद्र याला, ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू, अगोदर 2 चेंडू चांगले टाकल्याच्या नंतर 2 चेंडू नक्कीच फलंदाजाला पोषक टाकले आणि हा आला चौकार. थँक्यू विजय. सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या टाकले होते, मात्र त्यानंतर जे चेंडू टाकले गेले ते नाराज करणारे भेंडीपाडा या प्रेक्षकांना. अगोदर असं वाटलं की मॅच बनते, मॅच चांगल्या पद्धतीनं इथे खेचतोय भेंडीपाडा संघ, मात्र या फटक्यांनी पराटपाडा संघाच्या बाजूनं सामना झुकवलाय. मात्र अजून सुद्धा काम बाकी आहे, 5 धावा अजून बाकी आहेत आणि 8 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साईडला 1 बाउन्स, चौकार. मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावा. थँक्यू डीजे. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेले कशा पद्धतीने फटका केला, मागे गेला, बॉडी बॅलन्स बनवला आणि पुन्हा बॅट वरती लोड ट्रान्सफर केला. या ठिकाणी आता मात्र आपण पाहू शकतो वाईट चेंडूची नोंद आले आणि सामना पलाटपाडा संघाने जिंकलेला आहे. तर खूप खूप अभिनंदन पलाटपाडा संघ. त्यानंतर जाऊया इशिका 11 तरखड या संघाकडे आणि त्यांना आमंत्रित करूया बॅटिंग साठी. आणि त्यांच्या समोरचा जो संघ आहे त्या संघाला आपण फिल्डिंग साठी आमंत्रित करतोय, तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स बी बामणगाव या संघाला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. ओ टू डीजे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल तर आपण पाहूया लगेच मॅन ऑफ द मॅच कोण आहे. तर अजय बरफ 1 षटक टाकलं अजयने, 2 धावा दिल्या आणि 2